जास्त लांब बी नाही आवाज आला हं. आपलं वासाडीचं म्हणजे इकडं आपलं हा आपण वासाडी इथे एका मिरचीच्या प्लॉटवर आलेलो असून आपण त्या मिरचीच्या प्लॉटवर आपण समोरच्या शेतकऱ्याचे म्हणणं आपण ऐकून घेऊ तर त्यांनी आपलं नेट सर्प कंपनीचं प्रोडक्ट काय काय सोडलं आणि त्याची फवारणी कशी पद्धतीने केली त्यांच्याच आपण मुलाखतीतून आपण ऐकू. अरे साहेब, तुम्ही जेव्हा आपलं कंपनी सर्व कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही केलं तेव्हा मिरची कसं होतं? मिरची एकदम बेतर होती कामात नव्हती राहिली म्हणजे एकदम पिवळी झाली होती, नुसत्या काड्या राहिल्या होत्या. नुसत्या काड्या राहिल्या होत्या काड्या मग ते समजा त्याच्यानंतर तुम्ही खालून काय सोडलं तिला? एनपीके एनपी दाखवू शकता का? एनपीके 3 खालून सोडलं तुम्ही आहे की नाही? आणि त्याच्यानंतर फवारणी काय केली होती? और हे 3 डब्बे आहेत वर. अरे आप स्टोमरीज आणि बायो 99 आहे की नाही? बरोबर. आता त्याच्यानंतर तुम्हाला मिरचीची क्वालिटी कशी वाटली बरं? क्वालिटी एक नंबर झाली तिची. क्वालिटी एक नंबर झाली आहे का नाही? तुम्ही आता मिरचीचं प्लॉट बघून तुम्ही समाधानी आहे का नाही? हा पहिलं असं काहीच राहिलं नव्हतं मिरचीच्या प्लॉटमध्ये. नाही म्हणजे जीवच नव्हता लागत त्याच्या पहिले. बरोबर, ते जीव लागत नव्हता म्हणजे का बरोबर आहे. ते आम्ही सुद्धा आलो होतो तेव्हापर्यंत तेव्हा नुसतं काढत होत्या. म्हणजे असं जे एक बिन पान नव्हतं राहिलं. बरोबर. आता एकदम असं एकदम क्वालिटी बनली आहे आणि फुलपाती पण तिला असं असं भरपूर आहे. बरं साहेब, तुम्ही आपल्या नेट सर्प कंपनीचं प्रोडक्ट वापरून समाधानी आहे का? मग बरं, आता तुमच्या या मिरचीच्या प्लॉटवर बरेच लोक आले असतील, बघितलं असतील, तर मग तुम्ही त्याला काय सल्ला दिला? सल्ला द्याला पण लोक सल्ला घेत नाही ना. आणि बरोबर आहे, काही लोक नाही घेत, पण मग तुमचीच म्हणजे नाही आपली समाधान झाली. हा, तुम्ही तर समाधानी आहे त्याच्यात. असं आपलं नाव सांगा साहेब पूर्ण. रामदास दगडू उगदी वासडी. रामदास दगडू घुगे, वासडी. मग आपल्या रामदास भाऊनं आपल्या नेट सर्प कंपनीचं प्रोडक्ट वापरल्यामुळे ते समाधानी आहेत आणि त्यानं नेट सर्प कंपनीला कंपनीचं आपले मुलाखत दिल्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद. असं नमस्कार.